गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा, आप जी CTET पेपर असतो, केंद्रीय शिक्षक पात्रता, त्याला एवढं व्याकरण कठीण नसतं. पण TAT असो, टेट असो, ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात, त्यांना व्याकरण काय असतं, थोडं कठीण असतं. पण CTETला व्याकरण खूप सोपं होतं. तुम्ही पेपर दिलेला आहे, व्याकरण सोपं असतं. पण या जे बाकी स्पर्धा परीक्षा असतात, त्यांना व्याकरण कठीण असतं. त्याच्यामुळे प्रत्येक व्याकरणाचा टॉपिक आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आता आज आपण उभयन्वी अव्यय हा टॉपिक घेणार आहोत आणि याचे प्रकार काय आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं CTETला काय असतं, फक्त उभयन्वी अवयव, शब्दयोगी अवयव काय एवढंच विचारलं जातं. पण बाकीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यांचे प्रकार पण विचारले जातात. काय विचारलं जातं? यांचे प्रकार पण विचारले जातात. आणि कोणता प्रकार म्हणजे कोणता प्रकार पडतो, त्याचे ऑप्शन म्हणजे काय असतात, प्रकार असतात आणि त्याच्यापैकी कोणतं पडतं बा, हे पण विचारलं जातं. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला उभयन्वी अवयव काय आहे हे आपण समजून घेऊया. आता थोडक्यात मी एवढं बारीक इथे काय असतं, खूप त्यांच्या व्याख्या, व्याकरणिक भाषेच्या ज्या व्याख्या असतात त्या खूप. आणि तुम्हाला एक सांगतो, कुठलाही विषय तुम्हाला जर समजून घ्यायचा असेल ना, तर त्याची व्याख्या नका वाचू. कारण व्याख्या केव्हा केली जाते माहिती आहे का? एखादा टॉपिक समजून घेतला आणि टॉपिक समजून घेतल्यानंतर त्याचा एखादा आपण म्हणतो ना, एक सारांश स्वरूपात एखादा काहीतरी 2 ओळीत मोडक्या शब्दात तुझी व्याख्या केली जाते. मग आपण व्याख्या वाचतो. व्याख्या केव्हा पाठ करायची? ज्या वेळा आपण तो टॉपिक समजून घेतला, आपण व्याख्या तयार करू शकतो. आता उभयन्वी अवयव म्हणजे काय? मी सोपी व्याख्या काय म्हणजे सोप्याच भाषेत काय सांगतो, 2 वाक्यांना जोडणारा शब्द. काय म्हटलं? 2 वाक्यांना जोडणारा शब्द म्हणजे उभयन्वी अवयव होय. बाकी काहीच ठेवायचं नाही. आता बघा, इथे पहिलं वाक्य काय आलेलं आहे? आईने मंडीतून कांदे आणि बटाटे. बघा, आता बघा, आईने मंडीतून कांदे, बटाटे आणले. आता या वाक्याला जोडलं कोणी? वने जोडलेलं. कोणी जोडलं? वने जोडलं. मग काय केलं जातं तुम्हाला? वच्या खाली अंडरलाईन केली जाते. तर हा प्रकार कोणता आहे? हा प्रकार कोणता आहे? तो उभयन्वी अवयव म्हणून बरोबर आहे का नाही? आता दुसरं वाक्य काय आहे? मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली. बघा, आता मग आणि काय आहे? पण काय आहे? म्हणून काय? मग तुम्हाला काय विचारलं होतं आधारलेखित शब्दाची जात ओळखा. आधारलेखित शब्द. आधारलेखित म्हणजे ज्याच्या खाली रेष मारलेली, तो शब्द कोणता? किंवा तो ब्रॉड केला जाईल. बरोबर आहे का नाही? तो ब्रॉड केला जाईल. मग यांची जात. आता बघा, या ठिकाणी काय झालं, हे प्रत्येक शब्द काय करताय माहिती आहे का? वाक्य जोडताय. आता पहिलं वाक्य वने जोडलं. आईने मंडईतून कांदे व बटाटे आणले. मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली. बघा, जर आणि वापरलं नसतं तर वाक्य कसं झालं असतं? मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले, पावसाला सुरुवात झाली. असं वाक्य झालं असतं. म्हणजे ते वाक्य जोडलं का? म्हणजे ज्या ठिकाणी 2 वाक्य किंवा 2 शब्द ज्या जोडण्याचं जे काम करतं, त्याला काय म्हटलं जातं? उभयन्वी अवयव असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर शिक्षणात त्याने विशेष लक्ष नसे, पण व्यायामाची त्याला चांगली आवड होती. बघा, आता त्याचं तिसरं वाक्य काय म्हटलं? त्याला शिक्षणात लक्ष नाही बा, पण त्याला कशाची आवड आहे? पणने काय जोडलं? पणने काय जोडलं? ते व्यायामाची त्याला चांगली सवय होती, आवड होती, हे जोडून घेतलं. त्याच्यानंतर 4 काय म्हटलं? शिरीष दंगा करतो. शिरीष दंगा करतो. म्हणून शेवटी मार खाल्ला. म्हणजे शेवटी मार खाल्ला हे वाक्य वेगळं आहे आणि शिरीष दंगा करतोय वाक्य वेगळं आहे. पण म्हणून या वाक्याने काय झालं? हे जोडल्या गेलं. म्हणजे शिरीष दंगा करतो म्हणून त्याने मार खाल्ला. मग तुम्हाला अशाच प्रकारे आधारलेखित केलं जातं. आणि मग हा प्रकार कोणता? तर याला काय म्हटलं जातं? उभयन्वी अवयव असं म्हटलं जातं. आता याचे प्रकार काय पडतात, हे प्रकार आपण बघूया. आता पहिला प्रकार आहे हा समुच्चयबोधक उभयन्वी अवयव. समुच्चयबोधक. आता समुच्चयबोधक उभयन्वी अवयव म्हणजे काय? म्हणजे एखादा शब्द असतो, त्या शब्दामध्ये काय असतो? बोधक असतो. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ लपलेला असतो, समुच्चयबोधक. आता बघा, पहिलं वाक्य काय दिलेलं आहे? विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. बघा, म्हणजे आता या वाक्यामध्ये काय झालं? म्हणजे अर्थ कुठे लपलेला आहे? विजा चमकू लागल्यामध्ये. काय म्हटलंय? विजा चमकू लागल्या आणि कशाला सुरुवात झाली? पावसाला सुरुवात झाली. म्हणजे काय दाखवतं? विजा चमकल्या, त्यामुळे काय झालं? पाऊस सुरुवात झाली. बघा, त्याच्यानंतर काय म्हटलंय? आता संध्याकाळ होत आली आली होती आणि आईला घरची ओढ लागली.
म्हणजे संध्याकाळ होत आली, समुच्चय बोधक. आणि कशाची झाली, आईला घरची ओढ लागली. म्हणजे काय, संध्याकाळ झाल्यामुळे आईला काय वाटतं, घरी येऊ म्हणजे जावं लागेल. म्हणजे त्याच्यानंतर काय होतं बघा, पण हे जोडलं कशा गेलंय, आणीने. बघा, म्हणजे म्हणजे हे शब्द हे तुम्हाला पण लक्षात ठेवावं लागेल. जर तुम्हाला प्रकार विचारला तर. प्रकार विचारला तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. जर प्रकार नाही विचारला तर तुम्ही आता उभयन्वय अवयव म्हणजे तुम्हाला लगेच कळालेलंच आहे. पण प्रकार पण विचारला जाऊ शकतो. सी-टेटमध्ये कधी विचारला जाऊ शकत नाही. पण टेट असेल, बाकी स्पर्धा परीक्षा असतात, टी-ए-टी असतात, याच्यामध्ये प्रकार पण विचारले जातात. त्याच्यानंतर पिलाने घरट्याबाहेर मान काढली व किलबिट केला. घरट्याबाहेर मान काढली, घरट्याबाहेर मान काढली व किळबिट केला. बघा, म्हणजे हे पण ओने. हा, त्याच्यानंतर भिकाऱ्याला मी एक सदरा दिला, शिवाय त्याला जेव पण घातले. भिकाऱ्याला काय मी दिलं, एक सदरा दिला आणि त्याला शिवाय मी त्याला जेवण पण दिलं बा. हा, या प्रकारे याला म्हटलं जातं समुच्चय बोधक. म्हणजे हा प्रकार एक प्रकार आहे. पुढे आपण बघूया. आता त्याच्यानंतर म्हटलं विकल्प बोधक. आता विकल्प बोधक हा, विकल्प हा शब्द ऐकल्यावरच तुम्हाला लक्षात आला असेल की विकल्प म्हणजे काय, हे किंवा ते. विकल्प विकल्प आता विकल्प बोधाची काही वाक्य आलेले आहेत. पहिलं काय म्हटलेलं आहे हे आपण बघूया. म्हणजे तुम्हाला एकदा हे प्रकार पण समजले, नंतरून अडचण नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगाची दृढ भाव. म्हणजे काय, आपलं शरीर असो किंवा नसो, म्हणजे काय झालं, अथवा. अथवा म्हणजे काय झालं, विकल्प. म्हणजे ज्या ठिकाणी विकल्प बोधक म्हणजे काय, दोन ऑप्शन, हे किंवा ते. पाऊस पडो वा ना पडो. बघा, इथे पण विकल्प झाला का नाही. पाऊस पडो न पडो, म्हणजे पाऊस पडला तरी चालेल, न पडला तरी चालेल, तुला आज गावी गेलेच पाहिजे. म्हणजे काय म्हटलंय, पाऊस पडो वा ना पडो, तुला आज गावी गेलेच पाहिजे. म्हणजे पाऊस आला काय आणि नाही आला काय तर तुला गाव, म्हणजे विकल्प झाला ना, आला किंवा नाही आला. तुला ज्ञान हवे की धन हवे. बघा, इथे पण विकल्प तयार झाला. मग याला काय म्हटलं जातं, विकल्प बोधक. विकल्प बोधक म्हणजे हे किंवा ते. बरोबर आहे का नाही. तुला ज्ञान हवे की धन हवे, म्हणजे तुला ज्ञान हवे की धन हवे. बरोबर आहे का नाही. विकल्प बोधक, आपण काय मागू, आम्हाला धन पाहिजे. बरोबर आहे का नाही. म्हणजे विकल्प झाला ना, एखादा ज्ञान म्हणेल, म्हणजे काय झालं, विकल्प बोधक. तू ये किंवा न ये, मी जाणार आहे. आपण म्हणतो ना, आपण बघा शाळेत एखादा मित्र असेल, मैत्रीण असेल, मग त्याची वाट बघितली का, मग ते लगेच सकाळी, आता पूर्वी काय फोन नव्हता, पूर्वी डायरेक्ट दारातच जाऊन बसावं लागायचं. मग त्याला अचानक म्हणायचं, नाही मला यायचं नाही, मला असं ठिकाणी जायचं किंवा घरचं काम आहे. आता फोन करून SMS केला जातो, हा नाही मला आज यायचं नाही, मला काही बरं वाटत नाही. मग आपण काय SMS टाकून देतो, हा तू ये नाहीतर नको येऊ, पण मला जावं लागेल. म्हणजे काय झालं, विकल्प बोधक झालं ना. आता त्याच्यानंतर म्हटलंय न्यूनतम बोधक. आता म्हणजे न्यूनतम म्हणजे काय होतं, याचा परिणाम म्हणजे काय होतो, निगेटिव्ह परिणाम दाखवायचा. काय होता न्यूनतम परिणाम, म्हणजे निगेटिव्ह परिणाम, नकारात्मक परिणाम होतो. नकारात्मक परिणाम म्हणजे काय असतो, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही करत आहे, पण ती गोष्ट न मिळाला तो नकारात्मक परिणाम. म्हणजे तुम्ही अभ्यास फार चांगला केला, पण तुम्ही आजारी पडले, त्याच्यामुळे तुम्ही पास झाले नाही, किंवा अभ्यास म्हणजे काहीतरी अडचण, म्हणजे नकारात्मक परिणाम झाला. त्याच प्रकारे आता पहिलं वाक्य काय, शेतकऱ्याने शेती नांगरली पण पाऊस पडला नाही. बघा, शेतकऱ्याने काय केली, शेती नांगरली पण पाऊस पडला नाही. म्हणजे काय झालं, इथे न्यूनतम बोधक, म्हणजे त्याच्यावर परिणाम झाला ना. शेतकऱ्याने शेती तर नांगरलेली आहे, पण पाऊस पडला नाही, म्हणजे मग काय झाली, त्याची मेहनत वाया गेली ना. झाला का नाही विपरीत परिणाम. पुष्कळ मुले उत्तीर्ण झाली, परंतु पहिल्या वर्गात कोणीच आले नाही. पहिल्या वर्गात म्हणजे काय, पुष्कळ मुले उत्तीर्ण झाली, म्हणजे खूप जण काय झाले, उत्तीर्ण झाले म्हणजे पास झाले, पण पहिल्या वर्गात म्हणजे आपण म्हणतो ना, पहिला क्रमांक वगैरे काय असेल, हं, मेरिटला आलं नाही किंवा काय आलं नाही, म्हणजे काय झाली, परिणाम झाला ना. उत्तीर्ण तर झाली, पण पहिल्या वर्गात आलं नाही, म्हणजे काय झालं, न्यूनतम बोधक दाखवते. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. हा, म्हणजे काय, न्यूनतम बोधक. बरोबर आहे का नाही. आई आईला थोडे बरे नाही, बाकी सर्व ठीक आहे. बघा, म्हणजे आईला थोडे बरे नाही, आईला थोडे बरे नाही, म्हणजे काय झालं, न्यूनतम बोधक. म्हणजे काय परिणाम झाला ना, बाकी सर्व ठीक आहे. बघा, म्हणजे हा एक प्रकार तुम्हाला लक्षात आला असेल. आता आता ते होतं न्यूनतम. आता हे परिणाम बोधक. आता परिणाम म्हणजे काय, परिणाम बोधक. आता परिणाम म्हणजे काय, मधूने उत्तम भाषण केले म्हणून त्याला बक्षीस मिळाले. बघा, आता परिणाम, त्याचा परिणाम काय झाला,
त्याने काय केलं, उत्तम भाषण केलं. काय केलं, उत्तम भाषण केलं म्हणून त्याला बक्षीस मिळालं. बघा, म्हणून त्याला बक्षीस मिळालं. म्हणून हा शब्द लक्षात ठेवायचा, कारण याच्या खाली अंडरलाईन असते. म्हणजे तुम्हाला तर फक्त जर उभयान्वी विचारलं, हे विचारलं याच्यामध्ये फक्त, पण या प्रकार जर विचारला तर तुम्हाला हा प्रकार सुद्धा परिणामबोधक म्हणजे काय, मधूने उत्तम भाषण केले म्हणून त्याला बक्षीस मिळाले. पंकजने चांगला अभ्यास केला म्हणून तो पास झाला. वैशालीने चांगला अभ्यास केला म्हणून ती पास झाली. म्हणजे काय झालं, परिणामबोधक. परिणाम. माझी गाडी खराब झाली म्हणून मला उशीर झाला. म्हणजे काय झाला परिणाम, माझी गाडी काय झाली, खराब झाली. बघा, म्हणजे वाक्य काय येऊ शकतात ना, माझी गाडी खराब झाली म्हणून मला उशीर झाला. मग का उशीर झाला असं विचारलं तर गाडी खराब झाल्यामुळे. आता या मधूला बक्षीस का मिळालं, काय मिळालं, मग असा प्रश्न तयार होईल ना, मधूला बक्षीस का मिळालं, कारण त्याने उत्तम भाषण केलं. बघा, म्हणजे परिणामबोधक. त्याच्यानंतर स्वरूपबोधक. स्वरूपबोधक म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या वस्तूला आपण त्या वस्तूचं स्वरूप देतो, काय यासारखीच ती आहे बा, यासारखीच ती आहे, त्याला म्हणतात स्वरूपबोधक. आता बघा, स्वरूपबोधक मध्ये पहिलं वाक्य काय दिलेलं, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आता 100 पैसे म्हणजे 1 रुपया. म्हणजे बरं काय स्वरूप दिलंय ना, 1 रुपयाचे स्वरूप म्हणजे काय, 100 पैसे. याला स्वरूपबोधक म्हणतात. तो म्हणाला की मी हारलो. तो म्हणाला की मी हारलो. त्याच्यानंतर दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला. कोण म्हणून, दशरथ म्हणून. म्हणजे काय झालं, स्वरूप, एक राजा होऊन गेला. विनंती अर्ज एजाजे. म्हणजे बघा, याला म्हणतात स्वरूपदर्शक. स्वरूपदर्शक त्यासारखे. बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर म्हटलंय कारणबोधक. आता परिणामबोधक बघितलं, आता कारणबोधक बघूया. आता कारणबोधक म्हणजे काय, कारणबोधक म्हणजे पहिल्या परिणामबोधक मध्ये हे एकत्र करू ना. परिणामबोधक मध्ये म्हणजे काय होतं, त्याने चांगलं केलं तर त्याला काहीतरी. आता इथे काय म्हटलेलं आहे, कारणबोधक. कारणबोधक मध्ये काय म्हटलं जातं, पहिलं वाक्य काय, त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख कामगिरी केली. बघा, म्हणजे काय, इथे कारण हा शब्द येणार. त्याला बढती मिळाली म्हणजे काय, त्याला पोस्ट मिळाली. म्हणजे एखाद्या पदावर असेल त्याला अजून चांगलं पद मिळालं. काय मिळाली, त्याने चांगली कामगिरी केली. म्हणजे काय, कारण दाखवतं ना. कारण काय दाखवतं, त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख कामगिरी केली. आम्हाला हेच कापड आवडते. बघा, दुसरं वाक्य काय म्हटलंय, आम्हाला हेच कापड आवडते का की ते आपल्या देशात तयार झालेले. म्हणजे हे पण कारणच झालं ना. कारण काय झालं, आम्हाला ते कापड आवडतं. म्हणजे आपल्याला समजा एखादा भारतीय वस्तू आवडते, पण का आवडते, का माझ्या भारतात तयार झालेले स्वदेशी वस्तू आहे म्हणून मला ते आवडते. म्हणजे काय झालं, एक कारणच झालं ना. कारण आवडायचं काय झालं, का आवडतं तुम्हाला, का आवडतं, कारण ते भारतात तयार केलेलं आहे. म्हणजे काय झालं, हे कारणबोधक अवयव असतात. आता त्याच्यानंतर उद्देश. आता उद्देशबोधक पण आपण समजून घेऊया. आता उद्देशबोधक म्हणजे काय, एखादं काहीतरी आपल्याला मिळावं किंवा एखादं काहीतरी आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी आपण काय करतो, तिकडे जातो किंवा ती गोष्ट करतो. याला उद्देशबोधक असं म्हटलं जातं. आता पहिलं काय म्हटलेलं आहे, चांगला औषध उपचार लाभावा म्हणून तो मुंबईला गेला. बघा, म्हणजे याचा उद्देश काय, इथे उद्देश काय आहे, का चांगला उपचार, औषध उपचार मिळावा, लाभावा, मिळावा. बरोबर आहे की नाही. म्हणजे मला एखादा चांगला दवाखाना मिळावा म्हणून मी कुठे गेलो, मुंबईला गेलो. म्हणजे काय उद्देश आहे ना, मला परीक्षेचा चांगला अभ्यास करताय किंवा मिळावा म्हणून मी पुण्याला गेलो. बरोबर आहे की नाही. म्हणजे का गेला तू, कारण तुझा उद्देश, मला नोकरीला लागायचे होते म्हणून मी शाळेत गेलो. म्हणून मी काय केलं, शाळेत गेलो. बरोबर आहे की नाही. म्हणजे काय झालं, तुमचा उद्देश साठी गेले ना, उद्देशासाठी. दुसरं काय म्हटलंय, विजेतेपद मिळावे या वास्तव त्यांनी खूप प्रयत्न केले. प्रयत्न का केले, विजेतेपद मिळावं.
विजेतेपद मिळावं, म्हणजे त्याला बक्षीस मिळावं, विजेतेपद मिळण्यासाठी त्याने प्रयत्न केले. म्हणजे काय झालं, उद्देशबोध. सीटेट पास व्हावी म्हणून त्याने रात्रंदिवस अभ्यास केला. तिने बरोबर आहे की नाही. सीटेट पास व्हावी, पास म्हणजे उद्देश काय, सीटेट पास व्हावी, शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हावी म्हणून तिने अभ्यास केला. का केला, तिला शिक्षक पात्रता परीक्षा पास म्हणजे उद्देश होता. आता शेवटचा आहे संकेत बोधक. संकेत म्हणजे काय, एखादी गोष्ट तुम्ही काय करतात, फक्त सांगतात तू पास होऊन जाशील, म्हणजे काय संकेत आहे ना. तू पास झाला तर मला पार्टी दे, तू पास झाला तर मला पार्टी दे, म्हणजे काय झालं, संकेत दर्शक. म्हणजे काय, काहीतरी संकेत दर्शक असतात. आता पहिलं वाक्य काय, जर शाळेला सुट्टी मिळाली तर मी तुझ्याकडे येईल, मी पास झाले तर मी खरंच पार्टी देईल, मी पास झाली तर, मी पास झालो तर, म्हणजे काय झालं, संकेत दिला ना. जर शाळेला सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईल, म्हणजे काय दिला, संकेत दिला ना. काय मिळालं, शाळेला सुट्टी मिळाली तर येईल, म्हणजे काय, संकेत, इशारा. जरी त्याला समजावून सांगितले तरी त्याने जरी त्याला समजावून सांगितले तरी त्याने ऐकले नाही. म्हणजे म्हणजे त्याला एखाद्याला आपण समजून जरी सांगितलं तरी ऐकले नाही, म्हणजे काय, ऐकत नाही किंवा हे होत नाही. म्हणजे काय, त्याला आपण जरी समजून सांगितलं तो ऐकणार नाही किंवा ती गोष्ट करणार नाही, म्हणजे काय, संकेत. आपल्याकडे पण असतात बघा, अशी मुलगी असते किंवा मुलगा असतो, किती वेळ आपण सांगितलं अरे त्याला सांगणार आहे बाबा, आपण काय आपल्याला माहिती आहे रे ते ऐकणार नाही, आणि मुली तर म्हणतात मला माहिती ती अशीच क्रॅक आहे, ती तर ऐकतच नाही कोणाचं, म्हणजे काय दिलं तुम्ही, संकेत दिला. तू लवकर घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ. कोण लवकर आला, तर तू लवकर आलास तर, म्हणजे संकेत काय, तू लवकर आला, काय झाला संकेत, म्हणजे तू लवकर आला तर संकेत, तर आपण बागेत जाऊ, फिरायला जाऊ, बरोबर आहे की नाही. म्हणजे काय झालं, याला संकेत दर्शक असं म्हटलं जातं. आणि याच प्रकारे तुम्हाला एक एक टॉपिक जर तुम्ही व्याकरणाचा चांगल्या प्रकारे जर समजून घेतला ना, तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि जर तुम्ही पुस्तकं वाचून आणि व्याख्या वाचून, आणि तुम्हाला एकच सांगतो, कुठलंही तुम्हाला व्याकरण असो, कुठलाही अभ्यास करायचा असेल तर व्याख्या नका अभ्यासू. कारण व्याख्यात आता तुम्हाला जर विचारलं उभयान्वी अवयव काय असतं, तर तुम्ही सरळ सोप्या भाषेत व्याख्या काय सांगणार, का दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना जोडणारा जो शब्द असतो त्याला काय म्हटलं जातं, उभयान्वी अवयव. छोटी व्याख्या झाली. आणि तुमच्या मातृभाषेमध्ये व्याख्या करा, मातृभाषेत व्याख्या करा. कारण जी पुणेरी भाषा आहे ना मराठी, ती हार्ड आहे. आणि आपल्यामध्ये काय होतं माहितीये का, आपल्या सामाजिक बोलीचे जे शब्द असतात, त्याच्यामुळे आपल्याला अनेक वचन, एक वचने याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. कारण सामाजिक बोलीमध्ये शब्द वेगळे असतात आणि प्रामाणिक बोलीमध्ये शब्द वेगळे असतात, त्याच्यामुळे अडथळा निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येकाने काय करा, तुमच्या भाषेमध्ये तेच टॉपिक समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा कसा वाटला, नक्की प्रतिक्रिया द्यावा व्हिडिओ, आणि नक्की सांगा फायदा होतोय का.